वक्त्यांनी अतिशय समर्पकपणे मुनेश्वर यांनी अण्णाभाऊ साठेंच्या कार्यावर आणि बुटले यांनी लोकमान्य टिळकांच्या कर्तृत्वावर उद्बोधक अशा प्रकारचं व्याख्यान आपल्यासमोर ठेवलं आहे. उपस्थित सर्व प्रेक्षक हो, सगळ्यांचे चेहरे हे मला अस्वस्थ दिसत आहेत. कधी व्याख्यान संपतं अशा प्रकारची भावना कुठेतरी चेहऱ्यावर दिसते. मी फार वेळ बोलणार नाही. खरं हे दोन्ही महामानव महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासामध्ये एक नवयुगप्रवर्तक अशा प्रकारचं काम करून गेलेले महामानव आहेत. आपल्या असं लक्षात येईल की 1 ऑगस्ट 2020 साली टिळक गेलेत आणि 1 ऑगस्ट 2020 सालीच अण्णाभाऊ साठे जन्माला आले. परंतु म्हणजे मी जातो आहे पण माझी धुरा ही तुझ्या खांद्यावर ठेवून जातो आहे अशा प्रकारची भावना या दोन महामानवांच्या जाण्यामध्ये आणि येण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मगाशी मुनेश्वर सरांनी उल्लेख केला की 1.5 दिवसाच्या शाळेमध्ये माणूस काय शिकू शकतो, पण 1.5 दिवसाच्या शाळेमध्ये माणूस इतकं शिकू शकतो की वर्षानुवर्ष आपण शिकत राहिलो तरी देखील आपल्याला ते प्राप्त होऊ शकत नाही. इतकी क्षमता एखाद्या व्यक्तिमत्वामध्ये असणं ही काही साधी गोष्ट नाही आहे. किती 37 कादंबऱ्या, 29 कथासंग्रह, काय 13-14 नाटकं, पोवाडे, चित्रपट फकीरा तो कादंबरीवरचाच आहे त्यांच्या. फकीरा हा चित्रपट जो आहे तो अमिताभ बच्चन नाही, हिंदी आहे फकीरा, मराठीमध्ये बरं. अच्छा. तुम्ही लक्षात घ्या की चित्रपट निर्मात्यांना देखील अण्णाभाऊ साठेंच्या कथांवर, कादंबरीवर चित्रपट काढावा असं वाटणं ही साधी गोष्ट नाही आहे. आणि अतिशय दयनीय अवस्थेमध्ये, म्हणजे आता जर आपल्याला एखादी काही गोष्ट करायची असेल तर आपण कारणमीमांसाच वाचत राहतो, नकाराचा पाढा वाचत राहतो. पण आपल्या असं लक्षात येतं की अण्णाभाऊ साठे असू दे किंवा लोकमान्य टिळक असू दे, यांच्या आयुष्यामध्ये नकार हा शब्दच नाही आहे. आपण जन्माला आल्यानंतर आपलं अस्तित्व हे समाजासाठी उपयोगी पडणं, देशाच्या विकासासाठी उपयोगी पडणं यातच जीवनाचं फलित आहे, ही भावना या दोन्ही महामानवांच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अण्णाभाऊ साठे हे एकीकडे अतिशय कणखर वृत्तीचे होते आणि दुसरीकडे तितकेच मवाळ होते. त्यांची जी प्रसिद्ध लावणी आहे ना, की माझी मैना गावाकडे राहिली, तर ही भावनाशीलतेचं एक सुंदर अशा प्रकारचं उदाहरण आहे. आणि स्वातंत्र्य, बंधुता आणि समता ह्या गोष्टींसाठी आयुष्यभर लढा देणारं एक परिपक्व अशा प्रकारचं व्यक्तिमत्व. म्हणून ते जे म्हणालेत की शेषाच्या नागावर पृथ्वी नाही आहे तर कामगारांच्या हातावर आहे. म्हणजे कष्ट केल्याशिवाय व्यक्तीचं, समाजाचं, देशाचं अस्तित्व टिकू शकत नाही, विकास होऊ शकत नाही. आणि हा विकास आपल्याला घडवून आणायचा असेल तर पहिल्यांदा कष्टकऱ्यांच्या भूमिकेचा विचार करण्याची गरज आहे. तुम्ही एक लक्षात घ्या की घरामध्ये
एखादं बाथरूम जरी तुंबलं असेल तरी आपल्याला ते कष्ट करणारी माणसं पाहिजे असतात, जे त्या गटारामध्ये हात घालून ती घाण काढून तुम्हाला तुमचं बाथरूम स्वच्छ करून देऊ शकतात. आणि ते आपल्याला होत नाही, कारण आपण एका शिकल्या सवरलेल्या उच्चभ्रू अशा प्रकारच्या सोसायटीचे स्वतःला प्रतिनिधी समजत आलो आहोत. आणि म्हणून आपल्या असं लक्षात येतं की कष्टकरी जो वर्ग आहे त्या कष्टकऱ्यांचं मूल्य हे आपल्या समाजामध्ये होत नाही. हे अण्णाभाऊंचा लढा जो होता तो या संदर्भामध्ये अधिक होता. आणि म्हणून आपल्याला लक्षात येतंय की इंग्रजी सत्तेच्या विरोधात बंड करणारे हे दोघेही होते. म्हणजे टिळकांनी सुद्धा इंग्रजी सत्तेच्या विरोधातच बंड केलं, आणि टिळक गेल्यानंतर जन्माला आलेल्या अण्णाभाऊंनी सुद्धा या सत्तेच्या विरोधात बंड केलं. कारण स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, हा आत्मविश्वास आहे. म्हणून आपलं असं लक्षात येईल की गांधी, टिळक, आगरकर यांच्यामध्ये मतभेद खूप होते. म्हणजे अतिशय सुंदर उदाहरणं ठेवली दोघांनी. गांधींची भूमिका टिळकांना पटत नव्हती, टिळकांची भूमिका आगरकरांना पटत नव्हती, आगरकरांची भूमिका आंबेडकरांना पटत नव्हती. यांच्यामध्ये अतिशय वैचारिक मतभेद होते. आणि वैचारिक मतभेद असणं हे समाजाच्या जिवंतपणाचं लक्षण असतं. म्हणून टिळकांनी आगरकरांसोबत जो संघर्ष आयुष्यभर केला, पण तो व्यक्तिगत जीवनाच्या पातळीवर कधी येऊ दिलेला नाही, हे आपल्या लक्षात येत आहे. टिळकांची भूमिका काय होती की स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच. आगरकर नेमके त्याच्या विरुद्ध होते. आगरकर म्हणायचे की देशाचा विकास होऊ देत आणि मग आपण स्वातंत्र्याचा विचार करू. इथे दोघांमध्ये प्रचंड संघर्ष होता. टिळक हारले की जिंकले? टिळक हारले की जिंकलेत? वरकरणी टिळक जिंकले, स्वातंत्र्य मिळालं, पण खऱ्या अर्थाने टिळक हारले. कारण आगरकरांचा जो विचार होता तो अत्यंत दूरदृष्टीचा होता आणि भावनिक स्तरावरचा नव्हता. जर यांना हुसकून लावायचं असेल तर आधी देशाला काही एक विकासाची दृष्टी प्राप्त होऊ देत, जी इंग्रजांमध्ये आहे. जे इंग्रजांनी सगळं वाटोळच केलं अशातला भाग नाही, तुम्ही लक्षात घ्या. इंग्रजांनी खूप काही गोष्टी चांगल्या केलेल्या आहेत. म्हणजे आज आपण जे आहोत ते त्या इंग्रजी व्यवस्थेच्या परिपाकाचा तो भाग आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. पण आपल्याकडचा जो एक वर्ग होता जो इंग्रज धार्जी नव्हता, हे झाशीचं राज्य हे निस्त्रभूत करणारे इंग्रज नव्हते, आपण होतो, लक्षात घ्या. आणि त्याचं कारण असं आहे की भारतीयांची जी मानसिकता आहे ती मानसिकता चतकोर तुकडा टाकला की त्याच्या मागे धावणार आहे. हे या पद्धतीने मी भारतीयांच्या मानसिकतेचं उदाहरण देतो. आपल्याकडे आजही भ्रष्टाचाराचे अतोनात उदाहरणं पाहायला मिळतात. पावली भ्रष्टाचार चाललेले आहेत. तो चतकोर तुकडा आम्हाला आमच्या जीवनाला दिशा देणारा वाटतो, पण कधी पकडले गेले तर अशी जीवनाला दिशा मिळते की संबंध आयुष्य उद्ध्वस्त होऊन जातात. तर ही भारतीयांची मानसिकता जी आहे, ही मानसिकता कुठेतरी बदलण्याची गरज आहे. आणि तुमच्या असं लक्षात येईल की न शिकलेले परंतु जगाला अतिशय उत्तम अशा प्रकारचं शहाणपणाचं तत्वज्ञान सांगण्याची क्षमता असणारे अण्णाभाऊ साठे आणि शिक्षणाचं वेगळी स्वरूप नाकारणारे
लोकमान्य टिळक. वेगळी स्वरूप म्हणण्याचं कारण असं की अजूनही शिक्षणाचं वेगळी स्वरूपच आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे केवळ पदवी भूमिका ही त्यांना महत्वाची वाटत नव्हती. टिळकांना ज्ञान हे महत्वाचं आहे. पदव्या ज्या मिळतात त्या नोकरीसाठी ठीक आहे, दाखवण्यासाठी ठीक आहे, पण खऱ्या अर्थाने पदवीच्या पलीकडे जाऊन ज्ञानाचं अस्तित्व हे आपल्याला सिद्ध करता आलं पाहिजे, ही भावना लोकमान्य टिळकांच्या मनामध्ये होती असं आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणून आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की सर्वसामान्य माणसाची जी जीवन जाणीव आहे, जे अण्णाभाऊंच्या कादंबऱ्या तुम्ही बघितल्या, कथा नाटक जर बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की सर्वसामान्य माणसाला अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यामध्ये स्थान दिलं. सर्वसामान्य माणसाला नायक म्हणून सिद्ध करण्याचा प्रयत्न अण्णाभाऊंनी केला. म्हणजे आपल्याकडच्या कथा कादंबऱ्या एका सदाशिव पेठी व्यवस्थेच्या भोवती फिरणाऱ्या होत्या त्याच्या आधी, पण अण्णाभाऊंनी त्याला छेद दिला. म्हणजे आपल्याकडचे अनेक लोक असे आहेत की ज्यांनी या व्यवस्थेला छेद दिला. म्हणजे नारायण सुर्व्यांसारखा कवी, कामगार आहे मी तळपती तलवार असं म्हणणार. अण्णाभाऊंनी दारिद्र्य जीवन जगत असलेला कष्टकरी हा आपल्या कथेचा नायक होईल, कादंबरीचा नायक होईल, नाटकातलं मुख्य पात्र होईल, ही भावना जागवली. आणि असं म्हणायला हरकत नाही की खऱ्या अर्थाने या अति दलित असलेल्या, समाजापासून वंचित असलेल्या स्त्री पुरुषांना, समाजातील घटकांना नायकत्वाची जाणीव करून देण्याचं, म्हणजे तो नायकत्व म्हणजे याचा अर्थ काय आहे, तर तो समाजाचा प्रमुख आहे. एखाद्या कथा कादंबरीमध्ये असणारा नायक म्हणजे काय असतो, नायक त्याला म्हटलं जातं ज्याच्या भोवती संबंध कथानक फिरत असतं. म्हणजे तुम्ही संशय कल्लोळ नाटक किती लोकांनी वाचलं मला माहित नाही. संशय कल्लोळ हे नाटक तुम्ही जुन्या काळातलं वाचा, तुमच्या असं लक्षात येईल की त्यातला नायक कोण आहे शेवटपर्यंत कळतच नाही. कारण संशय हा त्या कलाकृतीचा नायक आहे. संबंध नाटक तर संशयाच्या भोवती फिरत राहतं. मजेशीर आहे, म्हणजे वाचायला पाहिजे, इतकं सुंदर नाटक आहे. संबंध नाटक तर केवळ संशय या शब्दाभोवती फिरतं, तर संशय हा नायक आहे, लक्षात घ्या. तसं सर्वसामान्य माणूस हा त्याचा नायक, कथेचा नायक, कादंबरीचा नायक, नाटकाचा नायक होतो आहे. कारण अशा प्रकारचं जीवन जगणाऱ्या माणसाला कधी समाजाचा चेहरा होता आला नाही, हे जे दुःख अण्णाभाऊंच्या मनामध्ये होतं ते त्यांनी या माध्यमातून व्यक्त केलेलं आहे. एका अर्थाने दोघेही बंडखोर होते, लक्षात घ्या. म्हणजे यांच्या काही साम्यांचा विचार आपण करत करत पुढे चाललो. दोघे बंडखोर होते. बंडखोर म्हणजे काय, एखादी जी चालत आलेली परंपरा आहे ती परंपरा नाकारणे आणि नवा विचार समाजाच्या ठिकाणी रुजवणे हा बंडखोर वृत्तीचा भाग आहे. ही बंडखोर वृत्ती अण्णाभाऊंच्या व्यक्तिमत्वामध्ये जशी आहे, कारण त्यांनी समाज नाकारला, तीच बंडखोर वृत्ती ही लोकमान्य टिळकांच्याही व्यक्तिमत्वामध्ये होती. आणि म्हणून या परंपरेला नाकारून स्वतःच्या अस्तित्वाचं मोठेपण सिद्ध करण्याची भूमिका ही टिळकांच्या ठिकाणी होती. स्वराज्य म्हणजे काय, स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य, ज्याला आपण लोकराज्य म्हणतो, आणि त्याच्या पुढचा शब्द येतो सुराज्य. म्हणजे आपणच आपलं राज्य करायचं आणि ते उत्तम पद्धतीने करायचं, ही भावना टिळकांच्या व्यक्तिमत्वामध्ये होती असं आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणून टिळकांनी स्वदेशी गोष्टींवर अधिक भर दिला. हे टिळकांचं आणखी वेगळेपण आहे की स्वदेशी, म्हणजे आज आपण स्वदेशीचा जो नारा लावतो तो नारा
हा त्या काळामध्ये कृतीच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांनी सिद्ध केलेला होता. आज आपल्याकडे पाश्चात्य देशांमधून बऱ्याचशा वस्तू येतात आणि आपण त्या स्वीकारतोय, पण आपणच निर्माण केलं, आपणच प्रॉडक्ट केलं आणि आपणच त्याचा लाभ घेतला तर आपल्या जगण्याला काही एक मूल्य प्राप्त होऊ शकतं, आपल्याला अर्थनिधी प्राप्त होतो, देशाचा विकास होतो, देशामध्ये एक आत्मसन्मानाची भावना निर्माण होते. ही एवढी व्यापक भूमिका यामागे दडलेली आहे. आणि म्हणून मित्रहो, एका काळाच्या अवगुंठनामध्ये माणसं जन्माला येत असतात, पण विचारवंत हे काळामध्ये जन्माला आले तरी देखील काळापुरतं त्यांचं अस्तित्व राहत नाही. आणि म्हणून युगानुयुग जातील तरी देखील टिळक असू देत, आंबेडकर असू देत, आगरकर असू देत, अण्णाभाऊ साठे असू देत, अनेक विचारवंत या देशाने आपल्याला दिलेले आहेत. या विचारवंतांचा विचार हा काळाच्या ओघात कुठेही संपणारा नाही, लक्षात घ्या. त्याचं कारण असं आहे की कोणताही विचारवंत हा दूरदृष्टीचा असतो. तो काळामध्ये जन्माला येतो पण त्याचे विचार काळाच्या पलीकडे असतात, काळातीत असतात. आणि म्हणून अशा विचारवंतांची पूजा आपण प्रतिमेपेक्षा पलीकडे जाऊन वैचारिकतेच्या पातळीवर करण्याची गरज आहे. प्रतिमेमध्ये कोणतंही व्यक्तिमत्व साधत नाही. प्रतिमा ही दृश्य स्वरूपाची एक भूमिका असू शकते, पण प्रतिमेमुळे विचारवंत हे काळामध्ये टिकून राहत नाही. तर ते कशामुळे टिकून राहतात? त्यांच्या विचारांमुळे टिकून राहत असतात. आणि म्हणून ही व्यक्तिमत्वे, हे महामानव हे कालातीत आहेत आणि प्रतिमेच्या पलीकडे जाऊन यांच्या वैचारिक पूजनाचा आदर्श हा आपण समाजाच्या समोर ठेवणं आवश्यक आहे. त्यांचे विचार मनामनामध्ये रुजवणं, त्यांचे विचार समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचवणं, हे खरं म्हणजे या जयंतीच्या निमित्ताने किंवा पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण साध्य करण्याचा प्रयत्न करतो. अशा मानवांना मी वंदन करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. बस.